आता आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सची जी कन्सेप्ट आहे ती आतापर्यंत बऱ्याचदा थोडी थोडी बघितलेली आहे. तर आता त्याचाच एक नेक्स्ट पार्ट म्हणून मी आता शिकवते. ही समजा एक रेजिस्टन्सची लाईन आहे आणि ही एक सपोर्टची लाईन आहे. रेजिस्टन्सला आल्यानंतर मार्केटने खाली पडणं अपेक्षित असतं. सपोर्टला आल्यानंतर मार्केटने वरती जाणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर परत रेजिस्टन्सला आला की मार्केट खाली पडणार, सपोर्टला आला की मार्केट वर जाणार. आता जेव्हा मार्केटला ही रेंज तोडून वरती जायचं असेल त्यावेळेस या ठिकाणी असे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तयार होतात की जे आपल्याला इंडिकेट करतात की ह्या रेजिस्टन्स पासून आता स्टॉक खाली पडणार नाहीये, हा इथून वरती जाणार आहे. ओके, त्याला काय म्हणायचं? कंटिन्युएशन पॅटर्न. कंटिन्युएशन पॅटर्न. आतापर्यंत आपण काय बघितलंय? सपोर्टला आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघतो, बरोबर? सपोर्टला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघतो आणि रेजिस्टन्सला आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघतो. सपोर्टला बुलिश, बेरिशला रेजिस्टन्स. म्हणजे काय? सपोर्टला आल्यानंतर इथून त्याने वरती गेलं पाहिजे आणि रेजिस्टन्सला आल्यानंतर इथून त्याने खाली गेलं पाहिजे. पण जर समजा स्टॉकला हा रेजिस्टन्स तोडून वर जायचा असेल तर त्यावेळेस तो इथे असे काही पॅटर्न तयार करतो की ते आपल्याला इंडिकेशन करतात की इथून मी आता वरती जाणार आहे. ओके, आता जर समजा तसंच आहे, जर समजा इथून स्टॉक खाली आला तर मग या ठिकाणी असे काही इंडिकेशन्स आपल्याला मिळतात कॅन्डलस्टिकचे की जे आपल्याला इंडिकेट करतात की अजून स्टॉक इथून खाली पडणार आहे. त्याला काय म्हणायचं? कंटिन्युएशन पॅटर्न. आता 5 आणि 4 कॅन्डलस्टिकचे मिळून काही पॅटर्न्स बनलेले आहेत जे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सला मिळतात, जे आपल्याला इंडिकेट करतात की मार्केट इथून वर जाणार आहे की खाली येणार आहे. आता ह्या ज्या लाईन्स आहेत या लाईन्स कशा ड्रॉ करायच्या हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. आता सध्याला फक्त कॅन्डलस्टिक वर फोकस करतोय आपण. फर्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न. बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न म्हणजे ऑलरेडी मार्केट खाली पडतंय आणि त्या अजून खाली पडणार आहे याचं इंडिकेशन आपल्याला देणारा पॅटर्न जो आहे तो आहे बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न. आता जर समजा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि त्यावेळेस मार्केटने एक रेड कलरची कॅन्डल तयार केली आहे आणि त्याच्यानंतर मार्केटने छोट्या छोट्या 3 ग्रीन कलरच्या कॅन्डल तयार केल्या आहेत आणि त्याच्यानंतर परत एक रेड कलरची कॅन्डल आहे. असा पॅटर्न जेव्हा आपण बघतो चार्ट मध्ये त्यावेळेस आपल्याला एक इंडिकेशन मिळतं की इथून अजून स्टॉक खाली पडणार आहे. इकडे मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये होतं, एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर 3 छोट्या छोट्या ग्रीन कलरच्या कॅन्डल्स तयार होतात, त्याच्यानंतर एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते. असा पॅटर्न ज्यावेळेस आपल्याला मिळतो तेव्हा त्याला आपण बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न असं म्हणतो. ओके, हा पॅटर्न मिळाला की मार्केट अजून खाली पडण्याची शक्यता असते. याच्यामध्ये काय आहे, इकडे मार्केटमध्ये बियर्डचा फोर्स लागला, त्याच्यानंतर बुलने बराच प्रयत्न करून फोर्स लावायचा प्रयत्न केला पण त्याला काय सहन झालं नाही. शेवटी परत बेअरचा एवढा मोठा फोर्स आला की मार्केटला पूर्ण तहेस नहेस करून दिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं तर इकडे पण सेम आहे, एक रेड कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर 3 छोट्या छोट्या ग्रीन कलरच्या कॅन्डल्स आणि एक मोठी रेड कलरची कॅन्डल. त्याच्यानंतर इथून परत मार्केट डाऊन साइडला. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, इकडे एक रेड कलरची कॅन्डल,
ही रेड कलरची कॅन्डल, ही रेड कलरची कॅन्डल, त्याच्यामध्ये ह्या 3 ग्रीन कलरच्या कॅन्डल आणि इथून मार्केट खाली. आता बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न मध्ये सेम पॅटर्न आहे, पण हा 4 कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे. या पॅटर्नच्या पूर्वी जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये इकडे एक मोठी रेड कलरची कॅन्डल होती, ती इथे नाहीये. इथे 3 छोट्या छोट्या ग्रीन कलरच्या कॅन्डल असतात आणि एकच मोठी रेड कलरची कॅन्डल असते. म्हणजे थोडक्यात काय, 3 टप्प्यामध्ये जो बुलने फोर्स लावलेला होता तो एकाच टप्प्यामध्ये बियरने 0 केला आणि इथे बेअर विजयी झाला आणि इथून स्टॉक खाली पडणार. इकडे बघा, 3 छोट्या छोट्या टप्प्यामध्ये बुलने फोर्स लावला वर जाण्यासाठी, पण बियरचा एकच फोर्स एवढा मोठा होता की पूर्ण ह्या 3 फोर्सेसला त्याने 0 करून टाकला आणि इथून स्टॉक खाली पडला. इकडे बघा, सेम 1 2 3 3 छोट्या छोट्या टप्प्यामध्ये फोर्स आणि हा एकच मोठा फोर्स आणि मार्केट खाली. आता बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न. ओके, बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न. बुलिश कंटिन्युएशन काय इंडिकेट करतात आपल्याला की इथून मार्केट वरती पळणार आहे. जर समजा मार्केट ऑलरेडी वरती पळालं असेल आणि एखाद्या ठिकाणी थांबलं असेल तर या ठिकाणी आपण बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न शोधू शकतो. किंवा जर समजा मार्केट वरून खाली पडत असेल आणि एखाद्या ठिकाणी बराच वेळ थांबलं असेल आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला इकडे बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न म्हणजे हा पॅटर्न जर मिळाला तर इथून मार्केट वरती येऊ शकतं. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, स्टॉक ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये असतो. एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर 3 छोट्या छोट्या रेड कलरच्या कॅन्डल तयार होतात, त्याच्यानंतर एक मोठी 5th कॅन्डल जी आहे ती सर्वात मोठी परत ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते आणि ह्याचा जो हाय आहे तो ब्रेक झाला की इथून स्टॉक वरती धावतो. इकडे डे 1 डे 2 डे 3 डे 4 डे 5 लिहिलंय, कारण की हे डेली किंवा डे टाइम फ्रेम मध्ये हे लावलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही 5 मिनिटाची लावली तर पहिल्या 5 मिनिटात ही कॅन्डल तयार होणार, नेक्स्ट 5 मिनिट्सला ही, नेक्स्ट 5 मिनिट्सला ही, नेक्स्ट 5 मिनिट्सला ही आणि लास्टला ही तयार होणार. मग त्याच्यानंतर स्टॉक वरती जाऊ शकतो. इकडे बघा, मार्केट इकडे साइडवेज मध्ये आहे. इकडे एक ग्रीन कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर 3 छोट्या रेड कॅन्डल आणि एक मोठी परत ग्रीन कलरची कॅन्डल, इथून स्टॉक वरती. इकडे सेम आहे, ग्रीन कलरची कॅन्डल, इकडे ग्रीन कलरची कॅन्डल, त्याच्यामध्ये 3 छोट्या रेड कलरच्या कॅन्डल आणि इथून स्टॉक वरती. इकडे स्टॉक ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे. इकडे ग्रीन कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर या छोट्या 3 रेड कलरच्या कॅन्डल आणि परत एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल आणि इथून स्टॉक वरती. त्याच्यानंतर इकडे बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न सेम, फक्त ह्याच्यामध्ये जी मोठी कॅन्डल होती ग्रीन कलरची ती इकडे नाहीये. 3 बेअरचे फोर्सेस आणि एकच मोठा बुलचा फोर्स जो या तिन्ही फोर्सला 0 करतो आणि इथून स्टॉक वरती धावतो. इकडे 3 छोटे छोटे रेड कॅन्डल आणि एकच मोठी ग्रीन कॅन्डल, इथून स्टॉक वरती. इकडे 1 2 3 हे 3 रेड कलरच्या कॅन्डल आणि ही एक ग्रीन कलरची कॅन्डल. त्याच्यानंतर इकडे हा स्टॉक परत साइडवेज मध्ये गेलेला आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक आहे, जोपर्यंत या कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेत नाही. आता ही काय ट्रिक आहे ते तुम्हाला पुढे कळेल. ज्यावेळेस मी एंट्री कशी घ्यायची मार्केटमध्ये आणि एक्झिट कशी घ्यायची हे शिकवणार, त्यावेळेस तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होईल. खूप साऱ्या गोष्टी असतात जे आपण ट्रेड करताना विचार करतो,
त्याच्यातला सर्वात मेन मुद्दा आहे कॅन्डलस्टिक. तो आपण आता सध्याला समजून घेतोय. इकडे 3 छोट्या छोट्या रेड कलरच्या कॅन्डल आहेत आणि एकच मोठी ग्रीन कलरची कॅन्डल आहे. इथून स्टॉक वरती धावलेला आहे. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन बुलिश कंटिन्युएशन आणि बेरिश कंटिन्युएशन. बुलिश कंटिन्युएशन मध्ये इनिशियल स्टेजला 2 बुलिश मोठ्या कॅन्डल असतात आणि बेरिश कंटिन्युएशन मध्ये 2 मोठ्या रेड कलरच्या कॅन्डल असतात आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलरच्या कॅन्डल असतात आणि त्याच्या उलट इकडे रेड कलरच्या कॅन्डल असतात. बुलिश कंटिन्युएशन आला की मार्केट वरती धावतं, बेरिश कंटिन्युएशन आला की मार्केट खाली धावतं. जर सपोर्टला तयार झाला तर ते इंडिकेशन आहे की हा सपोर्ट आता तुटणार आहे आणि मार्केट खाली पडणार आहे. जर हा पॅटर्न रेजिस्टन्सला तयार झाला, बेरिश कंटिन्युएशन जर रेजिस्टन्सला तयार झाला तर इंडिकेशन आहे की तिथून मार्केट खाली पडणार आहे. आता रिसेंटली हा पॅटर्न बहुतेक निफ्टी मध्ये तयार झाला होता. हा मला चांगलं आठवते, निफ्टी मध्ये तयार झाला होता बेरिश कंटिन्युएशन. मी तुम्हाला एकदा दाखवते. हा इकडे आहे. हे मी कॅन्सल करून टाकते. एकच मिनिट. या ठिकाणी या 3 1 2 3 या 3 छोट्या छोट्या ग्रीन कलरच्या कॅन्डल, त्याला ही रेड कलरची कॅन्डल जी आहे तिने कव्हर केलं होतं. ओके, आणि इथून शार्प डाऊनफॉल आला होता मार्केटमध्ये. म्हणजे ज्यावेळेस मार्केट या लेवलला होतं त्यावेळेस ते ऑलरेडी सांगत होतं की इकडे एक रेजिस्टन्स आहे, मी खाली पडण्याची शक्यता आहे. जेव्हा तो इथून ब्रेक झाला, ओके, या कॅन्डल पासून जेव्हा तो ब्रेक झाला, 230 ची लेवल जेव्हा त्याने तोडली त्यावेळेस तो एंगल्फिंग मध्ये कन्वर्ट झाला होता. ओके, हा एंगल्फिंग मध्ये कन्वर्ट झाला, त्याच्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढलं. शेवटी क्लोजिंग इथे झाली. त्या क्लोजिंगने बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न दाखवला आणि त्याने अजून सांगितलं मार्केटला की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाणार आहे. इथून डायरेक्ट मार्केट इथपर्यंत आलं. म्हणजे 18,230 या लेवल पासून ते 16,842 साधारण 1600 पॉइंट पर्यंत मार्केटने त्यावेळी करेक्शन दिलेलं आहे. ओके, लाईव्ह लेक्चर मध्ये पण आपण बरंचसं शिकणार आहोत. आता अजून एक आहे रायझिंग 3 मेथड्स, फॉलिंग 3 मेथड्स. ओके, ह्याच्यामध्ये ऑलरेडी बेरिश मोड आहे. इकडे त्याच्यात एक रेड कलरची कॅन्डल तयार होते, 3 ग्रीन कलरच्या आणि परत एक रेड कलरची, आणि हे इंडिकेट करतं की मार्केट खाली पडणार. आता ह्याच्यामध्ये काय, 3 कॅन्डल ऐवजी कधी कधी 4 कॅन्डल पण असतात. जर त्याच्यातली एखादी दोजी असेल तर ती बेस्ट आहे की ती शार्प इंडिकेशन देते की इथून मार्केट वरती जाणार. ओके, ही एक ग्रीन कलरची कॅन्डल, त्याच्यानंतर मध्ये 4 कॅन्डल आहेत आणि ही 6वी कॅन्डल आणि इथून वरती स्टॉक. त्याच्यानंतर हे एंट्री कुठे घ्यायची ते सांगितलेलं आहे, पण ह्याच्यावरती आपले सेपरेट लेक्चर असणार आहे. इथे 3 ग्रीन कलरच्या कॅन्डल आहेत आणि इथे चौथी जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलने 3ही कॅन्डलला गल्प केलेला आहे. इथे सेम, इथे 3 रेड कलरच्या कॅन्डल आहेत, इकडे चौथ्या कॅन्डलने 3ही कॅन्डलला गल्प केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेस ही जी मोठी कॅन्डल आहे तिचा लो जेव्हा ब्रेक होतो आणि स्टॉक ह्याच्या खाली धावायला लागतो त्यावेळेस आपण इकडे सेलची एंट्री घेतो. या ठिकाणी काय आहे, जेव्हा ह्याचा हाय ब्रेक होतो आणि स्टॉक ह्याच्या वरती धावायला लागतो त्यावेळेस आपण बायची एंट्री घेतो. तर आता याच्या पुढे उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यावरती फुल फोकस करणार आहोत. आणि हे जे लेक्चर असणार आहे ते
पूर्ण कोर्स मधलं सर्वात महत्वाचं लेक्चर असणार आहे. त्याच्यामुळे एकदम फ्रेश असाल तेव्हाच ते लेक्चर ऐकायचं आहे तुम्हाला. आता भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत टेक केअर.